नमस्कार, मी प्रतिभा विलास भांगे, विशेष साधन व्यक्ती, डाएट, पुणे। आपण 21 दिव्यांग प्रकार पाहतो। त्या दिव्यांग प्रकारामधील एक प्रकार आज आपण पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे हिमोफिलिया। हिमोफिलिया हे एक आजार आहे, पण त्याला दिव्यांगत्वामध्ये पण त्याची गणना केली जाते। आता हा हिमोफिलिया म्हणजे काय, तर आपण त्या हिमोफिलियाची ओळख करून घेऊयात। हिमोफिलिया हा आजार रक्ताशी संबंधित आहे, म्हणजे हा आजार आपल्याला शारीरिकदृष्ट्या अपंगत्व नाहीये की तो दिसणारा आजार नाहीये, न दिसणारा असा तो आजार आणि तो दिव्यांगत्व आहे, म्हणजे तो रक्ताशी रिलेटेड असा आजार आहे। हिमोफिलिया म्हटलं की अतिरक्तस्राव अशी ही धारणा समजली जाते। म्हणजे याच्यामध्ये काय होतं की एखाद्या ठिकाणी जखम झाली किंवा लागलं तर तिथे अतिरक्तस्राव होतो, म्हणून हिमोफिलियाला अतिरक्तस्राव असंही म्हटलं जातं। हिमोफिलिया अनुवंशिक आजार आहे, म्हणजे हिमोफिलिया हा जन्मता किंवा जन्मापूर्वी किंवा जन्मानंतर न होता हिमोफिलिया हा आजार हा अनुवंशिक आहे। म्हणजे हा हिमोफिलिया आजार हा त्या बाळाला त्याच्या आईवडिलांकडून मिळतो। आईवडिलांच्या गुणसूत्रांच्या दोषामुळे हिमोफिलिया हा आजार होतो। हिमोफिलियाचे पुरुषांमध्ये जास्त प्रमाण आहे। हिमोफिलिया हे जे दिव्यांगत्व आहे ते स्त्री पुरुषांच्या दोघांच्या तुलनेमध्ये हा जास्तीत जास्त आजार हा मेल होतो, म्हणजेच पुरुषांना जास्त होतो। हिमोफिलिया असलेल्या मुलांच्या रक्तांमधील प्रोटीनचं प्रमाण हे खूप कमी असते। आणि हिमोफिलिया याचे दोन प्रकार आहेत, हिमोफिलिया ए आणि हिमोफिलिया बी असे हिमोफिलियाचे दोन प्रकार पडतात। तर हिमोफिलिया ए मध्ये काय होतं, तर हिमोफिलिया ए ज्या मुलांना असतो त्यामध्ये त्या मुलांच्या शरीरामध्ये क्लॉटिंग फॅक्टर 8 म्हणजे 8 नंबरचा क्लॉटिंग फॅक्टरची कमतरता असते। आणि हिमोफिलिया बी यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर 9 या क्लॉटिंगची कमतरता जाणवते। याच्यावरून त्याचे दोन प्रकार पडले आहेत की हिमोफिलिया ए आणि हिमोफिलिया बी। तर याच्यामध्ये काय होतं, तर हिमोफिलियामध्ये ब्लड क्लॉट तयार होत नाहीत, त्याच्यामुळे सतत रक्तस्राव होतो। क्लॉटिंग न झाल्यामुळे जखम झाली, कुठे इजा झाली, लागलं तर कंटिन्यू सतत रक्त वाहत राहतं। हिमोफिलिया जसं आपण म्हटलो की हिमोफिलियालाच दुसरं नाव आहे अतिरक्तस्राव। तर हिमोफिलियामध्ये काय होतं प्रामुख्याने, तर हिमोफिलियामध्ये जखम झाली असेल एखाद्या ठिकाणी तर रक्तस्राव हा अधिक होतो। सर्वसामान्य रक्तस्रावापेक्षा ह्यांचा रक्तस्राव हा खूप असा सततचा असतो। नंतर रक्तस्राव हा बंदच होत नाही। रक्तस्राव बंद न झाल्याने शरीराचा भाग फुगतो। ज्या ठिकाणी कुठे इजा झाली असेल आपल्या शरीराला, हाताला, पायाला, कुठेही होत, त्या हिमोफिलियाचा जो मुलगा असेल, व्यक्ती असेल, त्या हिमोफिलियाच्या जिथे जखम झाली आहे तिथला भाग हा फुगला जातो। आपल्याला पिक्चरमध्ये आपण पाहू शकतो की हा एक सर्वसामान्य पाय आहे आणि दुसरा एक पाय आहे, तर दुसऱ्या पायाला जिथं गुडघ्याला जखम झाली आहे त्या ठिकाणी तिथला भाग काय होतो, फुगतो। रक्तस्राव लवकर बंद नाही, तो शरीरातील कोणत्याही भागात रक्तस्राव करतो। म्हणजेच काय म्हणायचं की रक्तस्राव हा लवकर बंद होत नाही आणि शरीरात प्रत्येक ठिकाणी ह्याचा रक्तस्राव सुरूच असतो, शरीरातील आतील बाजूस, आणि तेथील जागा ही फुगीर दिसून येते। आता आपण पाहूया इंजुरी ऑकर्स, म्हणजे जिथे जखम झाल्यानंतर तिथं काय होतं नेमकं। आपण हा तुलनात्मक अभ्यास करून पाहूयात की सर्वसामान्य व्यक्तीला जखम होते आणि हिमोफिलिया असणाऱ्या व्यक्तीला जखम होते, तर नेमकं काय असं होतं की बाबा ह्यांच्या रक्तपेशींमध्ये काय अडचण असते, ह्यांच्या रक्तपेशीमध्ये, हे आपण एका डायग्रामच्या सहाय्याने समजून घेऊया। तर याच्यामध्ये काय होतं, इंजुरी ऑकर्स म्हटल्यानंतर आपल्याला जखम झाल्यानंतर काय होतं की इंजुरी टू ब्लड वेसल्स रिझल्ट इन ब्लिडिंग। काय होतं, ज्यावेळेस आपल्याला एखादी जखम होते त्यावेळेस आपल्या त्या इंजुरीमधनं रक्त वाहायला लागतं। नंतर वेसल्स कन्सिट्रिक्स अँड क्लॉटिंग फॅक्टर्स आर ॲक्टिवेटेड, आणि त्याच्या वेळेस काय होतं मग की त्या रक्तपेशींमधील ज्यावेळेस त्या रक्त वाहायला लागतं त्यावेळेस तिथले वेसल्स, रक्तपेशिका, कणिका सगळ्या ॲक्टिवेट होतात। पाहूया आपण हिमोफिलिया ज्यावेळेस इंजुरी होते, सर्वसामान्य इंजुरी होते त्यावेळेस आपण पाहतो इंजुरी झाली, ब्लड वाहायला लागलं, आणि नंतर वेसल्स म्हणजे आपल्या रक्तपेशिका आकुंचन पावतात, रक्त वाहताना ज्यावेळेस आकुंचन पावतात त्यावेळेस त्या ब्लड स्लो कमी होतो, क्लॉटिंग तयार होताना। तर आता नॉर्मल व्यक्तीमध्ये ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी काय प्रोसेस होते किंवा काय व्यवस्थित असतं पेशिका ते कळेल आपल्याला। आणि हिमोफिलियामध्ये काय कमतरता असते, लॅक ऑफ कशाच्यामुळे त्यांच्या क्लॉटिंग बनत नाहीत हे आपल्याला ह्या डायग्रामवरून समजेल।
तर आता नॉर्मल व्यक्तीमध्ये काय होतं पहा, अलॉंग विथ अदर सबस्टन्सेस क्लॉटिंग फॅक्टर 8 कॉजेस अ स्ट्रॉंग प्लेटलेट प्लग टू फॉर्म. म्हणजे नॉर्मल व्यक्तीच्यामध्ये 8 नंबरचा जो आपण क्लॉटिंग फॅक्टर म्हटलो तो एकदम चांगला असतो आणि तो पुरेपूर असतो. त्याच्यामुळे तिथले क्लॉट्स तयार होतात. कशामध्ये? आपल्या रक्तपेशिकांमध्ये. आणि हिमोफिलिया मुलांचं काय राहतं, आता आपण फक्त इथे हिमोफिलिया ए घेतलं आहे, तसंच तो हिमोफिलिया बी म्हणजे हिमोफिलिया एमध्ये काय होतं 8ची कमतरता असते आणि हिमोफिलिया बीमध्ये 9 या क्लॉटिंग फॅक्टरची कमतरता असते. तर काय होतं, लॅक ऑफ क्लॉटिंग फॅक्टर 8 कॉजेस अ वीक प्लेटलेट प्लग फॉर्म. काय होतं की इकडं 8 नंबरचा क्लॉटिंग फॅक्टर कमी आहे, त्याच्यामुळे तिथं काय होतं, तिथं प्लेटलेट्स कमकुवत होतात. आणि तेच नॉर्मल व्यक्तीमध्ये काय होतं, 8 नंबरचा क्लॉटिंग फॅक्टर हा चांगला असल्यामुळे तिथल्या प्लेटलेट ह्या व्यवस्थित काम करतात. नंतर त्यामुळे आपण आकृतीत पाहू शकतो, ज्यावेळेस इंजुरी होते ब्लड खाली यायला लागतं, पण त्यांचा 8 नंबरचा क्लॉटिंग फॅक्टर नॉर्मल व्यक्तींचा चांगला असल्यामुळे काय होतं, आपल्याला दिसतंय की तिथे क्लॉट्स तयार होत आहेत. नॅचरली नैसर्गिक पद्धतीने ते क्लॉट्स तयार होत आहेत. पण त्याच तुलनेत आपण इकडे पाहिलं तर हिमोफिलिया एक असणाऱ्या व्यक्तींना 8 नंबरचा क्लॉटिंग फॅक्टर नसल्यामुळे तिथे क्लॉट्सचं प्रमाण कमी आहे. याच्या तुलनेत इथे क्लॉट्स जास्त बनत आहेत, इथे क्लॉट्स कमी पडतात. त्याच्यामुळे त्यांचा रक्तस्राव हा सतत चालू राहतो. देन अ स्टेबल फायब्रिन क्लॉट्स फॉर्म्स ओव्हर द प्लेटलेट प्लग ॲज अ फायनल सील ऑन द इंजुरी अँड द ब्लिडिंग स्टॉप्स. तर नॉर्मल व्यक्तींमध्ये काय होतं, ज्यावेळेस ब्लिडिंग सुरू होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये शरीरामध्ये असा कुठला तर स्थिर तंतू तयार होतो की तो जिथं इंजुरी झाली तिथं तो स्थिर होतो त्या जखमेवरती. त्याच्यामुळे ब्लड क्रॉसमुळे ते सगळं रक्त थांबलं जातं, रक्त व्हायचं कमी होतं. पण इकडे काय होतं की इनकम्प्लीट अँड डिलीड फायब्रिन क्लॉट अलाउज ब्लिडिंग टू कंटिन्यू. इकडे काय होतं की तो फायब्रिनच बनत नाही आहे, इनकम्प्लीट किंवा उशिरा बनतो, अर्धवट बनतो किंवा डिलेड म्हणजे उशिरा बनतो. त्याच्यामुळे त्यांचा रक्तस्राव हा सतत चालू राहतो. त्याच्यामुळे आपल्याला ह्या डायग्रामवरून असं लक्षात येईल की हिमोफिलिया आणि नॉर्मल व्यक्ती याच्यामध्ये ब्लडचा काय असा प्रॉब्लेम असतो की ज्याच्यामुळे तो हिमोफिलिया आजार आपल्याला दिसून येतो. आता आपण हिमोफिलियाची लक्षणं पाहूयात की याच्यामध्ये कोणती लक्षणं आहेत की आपल्याला हिमोफिलियाचा व्यक्ती समजायला सोपे जाईल. हिमोफिलिया असणाऱ्या व्यक्तीला जखम होईल त्या ठिकाणी सूज येते आणि त्या ठिकाणी ताठरपणा येतो. एक सर्वसामान्य प्राथमिक स्वरूपाचं जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल याचं लक्षण, तर असं बघता येईल की एखाद्या व्यक्तीला जर जखम झाली तर पण त्याचं रक्तच थांबत नाही आहे आणि त्या ठिकाणी खूप त्या जखमेच्या जागी खूप ताठरपणा आला आहे किंवा कडकपणा आला आहे आणि तिथला भाग सुजलेला आहे. नंतर त्वचेमध्ये रक्तस्राव सुरू होतो. जरी आपल्याला समोर दिसत नसेल की रक्त वाहत आहे तरी पण जखम न होता आतल्या शरीरात त्वचेमध्ये यांचा रक्तस्राव सतत सुरू असतो. त्वचेवर जखमेचा व्रण झाला, जखम झाली, इजा झाली तर त्या ठिकाणचा भाग हा आपल्याला निळ्या रंगाचा दिसून येतो. नाकामधून विनाकारण रक्तस्राव होतं. कुठंही न पडता, कुठंही न लागता, कोणताही धक्का न लागता सुद्धा नाकातून यांच्या अचानक रक्तस्राव सुरू होता. तो म्हणजे हिमोफिलियाचा रुग्ण आपल्याला असं म्हणता येईल. दात पडल्यामुळे, कापल्यामुळे, जखम झाल्यामुळे व त्यांचा सतत हा रक्तस्राव सुरू असतो. अपघात झाला तर मेंदूमध्ये आत जास्त रक्तस्राव सुरू होतो. अपघात झाला आहे पण कुठेच वरून लागलेली जखम नाही दिसत आहे, पण पडल्यामुळे किंवा तिथे कुठे मार लागल्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये हा रक्तस्राव सुरू होतो. डोकेदुखी, पित्त, मानदुखी हे आपल्याला प्राथमिक स्वरूपाचे सिम्पटम्स लक्षणं बनता येईल. ते आपल्याला हिमोफिलियाच्या मुलांमध्ये, व्यक्तींमध्ये दिसून येतात. आता आपल्याला हिमोफिलियाची आपण लक्षणं पाहिली, ओळख करून घेतली, तर आता हे हिमोफिलियाच्या मुलांसाठी आपला शीघ्र हस्तक्षेप काय असणं गरजेचं आहे. तर कोणत्याही दिव्यांगत्वामध्ये त्या दिव्यांगत्वाचं निदान झालं की आपल्याला त्याच्यामध्ये शीघ्र हस्तक्षेप ह्या उपचारांसाठी घेणं खूप गरजेचं आहे. तर शीघ्र हस्तक्षेपामध्येच आपल्याला 0 ते 6 वयोगट हा प्रमाणित करण्यात आला आहे की शीघ्र हस्तक्षेप करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा जो काळ आहे तो 0 ते 6 वर्ष आहे. त्याच्यामध्ये आपण त्या दिव्यांगत्वात खूप प्रमाणात मात करू शकतो. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की मुलांचं दिव्यांगत्व लवकरात लवकर निदान करून म्हणजे शोधून ते काय करायचं आहे त्याच्यावरती उपचार सुरू करायचे. त्याच्यासाठी त्या मुलांसाठी, त्या छोट्या मुलांसाठी अर्ली इंटरव्हेन्शनचे सेंटर असतात. त्या सेंटरला भेट देऊन तज्ज्ञ लोकांचं, तज्ज्ञ डॉक्टरांचं आपण मार्गदर्शन घेऊन पुढे काय कारवाई करता येईल याबाबत पालकांनी निश्चितच त्यांची मदत घेतली पाहिजे.
आता हिमोफिलियाच्या मुलांची आपण उपचार पद्धती पाहूया की उपचार पद्धती काय असणं अपेक्षित आहे। इंजेक्शन देऊन आपण हिमोफिलियावर उपचार करू शकतो। म्हणजे तुम्ही पाहिलात की हिमोफिलिया हा जरी एक आजार असेल किंवा एक डिसेबिलिटी असेल, ते एक दिव्यांगत्व आहे, तरी पण आपण याच्यावरती इंजेक्शन्स देऊन त्यांना म्हणजे ब्लड क्लॉट तयार करण्यासाठी ते इंजेक्शन्स असतात की जेणेकरून की मुलांना इजा झाल्यानंतर खूप रक्तस्राव होणे, तर आपण इंजेक्शन्स देऊन त्याच्यावरती उपचार करू शकतो। आई वडिलांच्या तपासणीनंतर जो घटक कमी आहे तो मुलांना देणे हा देखील एक उपचार होऊ शकतो। ज्यावेळेस आई वडिलांना दोघांनी पालकांना माहिती असेल की आपल्याला हिमोफिलिया आहे किंवा त्याचे काही सिम्पटम्स आहेत, तर ते टेस्ट करून डॉक्टर प्रेग्नन्सीच्या दरम्यान किंवा प्रेग्नन्सीच्या अगोदर ती सगळी काळजी तपासणी टेस्ट करून आई वडिलांमध्ये जो घटक कमी आहे तो त्या मुलाला आपल्याला देता येऊ शकतो इंजेक्शनद्वारे। रक्ताची चाचणी केली, त्यासाठीच आपल्याला रक्ताची चाचणी करणं खूप गरजेचं आहे। BT and TC ब्लीडिंग टाईम आणि क्लॉटिंग टाईम, तर याच्या टेस्टमध्ये ह्या ज्या टेस्ट आहेत की ब्लीडिंग टाईम, त्यांचा ब्लीडिंग टाईम किती असतो म्हणजे किती काळाचा असतो आणि क्लॉटिंग टाईम किती काळाचा असतो, आपण पुढे समजून घेऊया की ब्लीडिंग टाईम आणि क्लॉटिंग टाईममध्ये काय फरक आहे। तर ह्या दोन्ही टेस्ट हिमोफिलियाच्या मुलांच्या करण्यात येतात। जो रक्तामध्ये क्लॉटिंग फॅक्टर बनत नाही ते फॅक्टर आपण रिप्लेसमेंट देखील करू शकतो। ही एक अत्यंत अशी सुविधा, चांगली सुविधा आहे की जो फॅक्टर बनतच नाही आहे, जसं आपण मगाशी पाहिलं की हिमोफिलिया ए मध्ये 8 बनत नाही आहे फॅक्टर आणि हिमोफिलिया बी मध्ये 9 फॅक्टर हा बनत नाही आहे, तर ती आपल्याला चांगली सुविधा आहे की आपण ती रिप्लेसमेंट त्या मुलामध्ये करू शकतो। हिमोफिलिया व्यक्ती साधारण जीवन जगू शकतात, म्हणजे मी म्हटलं की ते शरीरावर परिणाम करणारं नाही आहे किंवा शरीरावर आपल्याला दिसत नाही की तो मुलगा दिव्यांग आहे किंवा अपंग आहे, कारण तो रक्ताशी संबंधित असा आजार आहे। तर ही मुलं जीवन छान, अतिशय छान जगू शकतात, फक्त त्यांना काही गोष्टींमध्ये काळजी खूप घेणं गरजेची, ती जर काळजी घेतली तर ते आरामात सर्वसामान्य मुलांसारखं जीवन जगू शकतात। जसं की आपण पाहिलं हिमोफिलियाच्या मुलांनी ही नेहमी काळजी घेतली गेली पाहिजे। ज्यावेळेस आपण खेळ खेळतो, वेगवेगळे खेळ खेळतो, त्यावेळेस आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या खेळांमध्ये आपल्याला जखम होईल, म्हणजे जसं की फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, की ज्या ठिकाणी आपण कुठेतरी पडू अशा गोष्टी होत राहतात, तर आपण शक्यतो आउटडोअरचे जे गेम आहेत ते टाळले पाहिजे आणि इनडोअरचे गेम जास्तीत जास्त खेळले पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून इजा नाही होणार। तसेच हिमोफिलियाच्या मुलांना आपण वेदनाशामक औषधं जास्त प्रमाणात खाल्ले नाही पाहिजे, जेणेकरून काय होईल त्यांच्या प्लेटलेट्स कमी होतील। म्हणून आपण त्यांना जास्तीत जास्त वेदनाशामक म्हणजे त्यांना आराम मिळावा म्हणून जास्तीत त्या औषधांचं प्रमाण कमी ठेवावं की जेणेकरून त्यांच्या शरीरातल्या प्लेटलेट्स कमी नाही होणार। रोज नियमित योगासनं व व्यायाम केला पाहिजे। हिमोफिलियाच्या मुलांनी जर आपल्याला औषधं टाळायची असेल तर काय केलं पाहिजे की नियमित रोजचा व्यायाम केला पाहिजे, योगासनं केली पाहिजेत आणि रोज असं ताजं हिरवे पालेभाज्या असं अन्न रोज सेवन केलं पाहिजे। आता आपण ह्या डायग्रामवरतून हिमोफिलिया जखम झाल्यानंतर नेमकं काय होतं ते आपण पाहूया। हिमोफिलियामध्ये जर आपल्याला जखम झाली असेल तर हे आपला डॅमेज ब्लड वेसल्स आहे, म्हणजे आपली एखादी डॅमेज झालेली रक्तपेशिका आहे, त्याच्यामध्ये डॅमेज झाल्यानंतर काय होईल, तिथं जखम होईल आणि त्या जखमेमधून ब्लड फ्लो होईल, म्हणजे ब्लड निघायला लागेल। तर त्याच ब्लड फ्लोमध्ये, त्याच जखमेमध्ये हिमोफिलियाच्या व्यक्तीमध्ये काय होतं आणि नॉर्मल व्यक्तीमध्ये काय होतं ते पाहूया। तर याच्यामध्ये काय होतं, ब्लिडिंग सुरू होतं, रक्त, नंतर कोग्युलेशन्स डिसऑर्डर होते, म्हणजे ते काय होतं, तिथं त्या रक्तपेशिका गोठत नाही आहेत, त्या गोठत नाही आहेत, ते सतत वाहत राहतात आणि आपण पाहू शकतो ही जाळी कशी विरळ आहे आणि ही जाळी जी ती दाट आहे, ती जाळी आहे म्हणजेच ते काय क्लॉटिंग फॅक्टर आहे, ते क्लॉट्स झालेत तयार, त्याच्यामुळे काय झालं नॉर्मल बॉडीमध्ये ते ब्लड क्लॉटिंग प्रोटीन तयार झाले आणि त्याच्यामुळे ती जाळी तयार झाली आणि त्याच्यामुळे आतमधलं जे रक्त आहे ते वाहत नाही आहे। पण इथं ब्लड क्लॉटिंगचाच प्रॉब्लेम असल्यामुळं ती जाळी तयार होत नाही किंवा तो क्लॉट्स तयार होत नाही, त्याच्यामुळे रक्त हे सतत वाहत राहतं। आता आपण हिमोफिलिया मुलांची अध्यापन पद्धती पाहूयात की ही मुलं शिकू शकतात का, सर्वसामान्य मुलांप्रमाणे ही मुलं शिकू शकतात तर हो, ती मुलं सर्वसामान्य मुलांसारखी अतिशय हुशार असतात, अतिशय छान पद्धतीने शिकतात, त्यांना काहीच अडचण येत नाही, कारण त्यांचं हे अपंगत्व हे शरीरावर दिसून येत नाही। हिमोफिलिया हे दिव्यांगत्व प्रकार शरीरावर परिणाम
परिणाम करणारे असल्याने शिक्षकांना अध्यापनात प्रत्येक वेळी अडचण येईलच असे नाही. सर्व मुलांना शिकवताना अध्यापन पद्धती सर्वसमावेशक व अध्ययनशैलीनुसार असावी. जसं आपण म्हटलं की हिमोफिलिया हे दिव्यांगत्व प्रकार हे शरीरावर परिणाम करणारे असल्याने शरीरावर परिणाम करणारा आहे, पण त्याच्यामुळे शिक्षकांना अध्यापनात प्रत्येक वेळी अडचण येईलच असं नाही आहे. सर्व मुलांना शिकवताना अध्यापन पद्धती ही कशी पाहिजे, सर्वसमावेशक. म्हणजे जे आपण अध्यापन पद्धती वापरतो तर त्याच्यामध्ये दिव्यांग मुलं वेगळी आणि सर्वसामान्य मुलं वेगळी असं न करता त्यांची अध्यापन पद्धती कशी पाहिजे, सर्वसमावेशक पाहिजे. या प्रवर्गातील मुले सर्वसामान्य मुलांप्रमाणे सर्व शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकतात. त्यामुळे असं म्हणता येईल की हिमोफिलिया मुलांसाठी वेगळी शाळा आणि सर्वसामान्य मुलांसाठी वेगळी शाळा असं न करता ही मुलं कोणत्याही माध्यमाच्या शाळांमध्ये भाग घेऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या मूलभूत भाषिक कौशल्य व गणितिक क्षमतांचा विकास घडवून आणायचा असेल तर या मुलांना शिकवताना शिक्षकांनी काय केलं पाहिजे, दृक, श्राव्य, स्पर्श, क्रियात्मक आणि गंध, चव या सर्व अध्ययनशैलींचा मिळून अध्ययनशैलीप्रमाणे या मुलांना शिकवलं पाहिजे. म्हणजेच काय की या अध्यापन पद्धती करताना कोणताही घटक शिकवताना किंवा कोणतीही कृती शिकवताना, उपक्रम शिकवताना त्यांना दृक म्हणजे दिसणारं साहित्य समोर असेल, श्राव्य म्हणजे त्यांना स्पष्ट शिकवणाऱ्या घटकाबद्दल ऐकू येईल, नंतर त्यांना स्पर्श म्हणजे त्या गोष्टीला स्पर्श पण करता येईल, म्हणजे आपण त्याचं मॉडेल्स साहित्य साधनं वापरून त्यांना स्पर्श करता येईल. म्हणजे एखादी जर आपल्या खाण्यातील गोष्ट असेल तर त्या गोष्टीचा आपल्याला त्यांना चव पण देता येईल. आणि जर फुलांचे वगैरे प्रकार शिकवत असलो आपण तर आपण त्याचा वास पण देऊ शकतो, म्हणजेच काय करू शकतो, गंध करू शकतो. मग हा म्हणण्याचाच उद्देश आहे की ज्यावेळेस आपण सर्वसामान्य मुलांसोबत दिव्यांग मुलांसोबत सर्वसामान्य मुलांना पण ह्या गोष्टीचा फायदा होत असेल तर त्यांची अध्यापन पद्धती ही कशी पाहिजे, सर्वसमावेशक पाहिजे की जेणेकरून सगळी मुलं एकत्रित शिकतील. आता या मुलांची आपण परीक्षा पद्धती आणि मूल्यमापन पद्धती यावर चर्चा करूया की काय परीक्षा पद्धती असते आणि मूल्यमापन पद्धती कशी असावी याबाबत. 16 ऑक्टोबर 2018चा जो शासन निर्णय आहे, शासन परिपत्रक आहे, याच्यानुसार असं प्रस्थापित करण्यात आलं आहे की ही मुलं कशी शिकू शकतात किंवा एक स्टँड मिळालं आहे प्रत्येक शिक्षकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना की या मुलांच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये हे म्हणजे आहे की बाबा ह्या मूल्यमापन पद्धतीच वापराव्यात की जेणेकरून ही मुलं सर्वसामान्य मुलांच्या सोबत चालतील. त्याच्यामध्ये काय आहे की जवळचं परीक्षा केंद्र हे दिव्यांगत्व असल्यामुळे जास्तीचा लांबचा प्रवास असेल तर हे करू नाही शकणार, म्हणून त्यांना जवळचे परीक्षा केंद्र असावे. नंतर प्रति तास 20 मिनिटं अधिक वेळ देण्यात आलेला आहे. या मुलांच्या थोड्याशा आजारपणामुळे त्यांना वीकनेस असेल, स्लो असतील तर त्यांना प्रति तास म्हणजे आपला 3 तासाचा पेपर असेल प्रति तास 20 मिनिटाप्रमाणे 3 तासाचे 60 मिनिटं वाढवून देण्यात आले आहेत. कमाल 20 गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये दिली आहे. जर विद्यार्थी नापास होत असेल किंवा कमी गुणांमुळे त्याचा विषय जर राहत असेल तर त्याला एका विषयामध्ये 20 गुण किंवा 3-4 विषयांमध्ये मिळून आपण 20 मार्क पण त्याला देऊ शकतो. लेखनिक परवानगी या शासन निर्णयानुसार या मुलांना जर लिहिण्याची अक्षमता असेल किंवा लिहू शकत नसतील, सगळीच मुलं लिहू शकणार नाहीत असं नाही आहे, पण हिमोफिलियाच्या मध्ये काही मुलांना विकनेस खूप असेल आणि लिहू शकत नसेल तर आपण यांना लेखनिकची सुविधा पण देऊ शकतो. अनुकूल बैठक व्यवस्था, ज्या बैठक व्यवस्थेमध्ये मूल जर व्यवस्थित असेल तर तो व्यवस्थित पेपर लिहिल त्याच्यामुळे त्याची बैठक व्यवस्था ही त्याला अनुकूल साजेशी सुलभीकरण केलेली असावी. अनुकूलशील साहित्य व उपकरणांचा वापर, त्याला पेपर सोडवताना काही अडचणी येत असतील तर वेगवेगळ्या साहित्य साधनांचा त्याला अपेक्षित असेल साधनांचा वापर करण्यास मुभा असावी, हे या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच जशी परीक्षा पद्धती असताना ज्या काही सवलती आहेत तशीच मूल्यमापन करताना परीक्षाचा आपण पेपर तपासताना मूल्यमापन करताना कोणत्या सवलती आहेत ते पाहूया. मूल्यमापन करताना गरजेनुरूप अध्ययनशैलीनुसार लवचिकता असावी. जसं की आपण मगाशी पाहिलं की अध्यापन पद्धती ही कोणत्या पद्धतीने करावी, कोणती पद्धत वापरावी, त्याप्रमाणे त्यांचं मूल्यमापन करताना त्या अध्ययनशैलींचा विचार करून त्या मुलांची मूल्यमापन पद्धती आपण केली पाहिजे. मूल्यमापनासाठी सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे प्रश्नपत्रिका असावी. म्हणजे हिमोफिलिया असणाऱ्या दिव्यांग प्रवर्गातील मुलांची प्रश्नपत्रिका ही सर्वसामान्य मुलांप्रमाणेच असावी, पण ती प्रश्नपत्रिका सोडवताना किंवा त्या प्रश्नांचं स्वरूप हे त्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन त्या प्रश्नांचं अनुकूलन आणि सुलभीकरण खूप करणं गरजेचं आहे.
तरच तो प्रश्न त्याला समजेल, उमजेल आणि तो परीक्षेत पेपर लिहू शकेल. यासाठी त्या प्रश्न न बदलता प्रश्न तोच असेल, पण त्या प्रश्नाचं अनुकलन आणि सुलभीकरण करणं हे आपण लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. मूल्यमापन करताना अध्ययनशैलीनुसार प्रश्नांचं स्वरूप, अर्थ हा शिक्षकांनी समजावून सांगावा. विद्यार्थ्याला आपलं उत्तर नाही सांगायचे, पण तो प्रश्न समजून सांगावा की त्या प्रश्नाचं उत्तर काय येणं अपेक्षित आहे. उत्तर नाही सांगायचं, पण आपल्याला प्रश्न हा त्याला सविस्तर समजावून सांगायचा आहे. प्राथमिक शिक्षणाचा हक्क दिव्यांग व्यक्तींसाठी हा 18 वर्षापर्यंत आहे. त्याच्यामुळे 18 वर्ष वयापर्यंत दिव्यांग मुलाची 21 प्रवर्गातील दिव्यांग मुलं आहेत ते 18 वर्ष वयोगटापर्यंत आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण करू शकतात. या दिव्यांग मुलांसाठी आता शासकीय योजना काय आहेत त्या आपण पाहूयात. दिव्यांग व्यक्तींना नोकरीत 4% आरक्षण आहे. जे सरकारी नोकऱ्या असतात त्या नोकऱ्यांमध्ये या व्यक्तींसाठी 4% राखीव जागा ठेवली असते की ह्या 21 दिव्यांग प्रकारामध्ये कुठलीही व्यक्ती असू दे तर ती त्या 4%च्या आरक्षणावरती नोकरी करू शकतात. वसतिगृह असेल, कॉलेज असेल या प्रवेशांमध्ये या विद्यार्थ्यांना 5% आरक्षण असतं. नंतर दिव्यांग व्यक्तींना टॅक्समध्ये कर सवलत मिळते. दिव्यांग शिष्यवृत्ती मुलांना मिळते. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये मुलंही जर शिकत असतील तर त्यांना दिव्यांग शिष्यवृत्ती पण मिळते. अपंग कर्ज योजना, मुलांना जर पुढे काही व्यवसाय वगैरे करायचे असेल तर त्यांना किंवा शिक्षणासाठी कर्ज असेल तर ती पण योजना लागू होते. व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य, जसं आपण म्हटलं की कर्ज योजना, तसंच ते कोणत्याही व्यवसायासाठी त्यांना समाज कल्याण विभागामार्फत आर्थिक सहाय्य मिळू शकते. शालांत परीक्षेनंतर शिष्यवृत्ती योजना, त्यांच्या परीक्षा झाल्यानंतर पुढचं शिक्षण उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू आहेत. विशेष क्रीडा स्पर्धा, कोणत्याही नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जर मुलगा खेळायची इच्छुक असेल तर तो अगोदर तालुका लेवलला असेल, जिल्हा लेवलला असेल, राज्याच्या लेवलला असेल, म्हणजेच डिस्ट्रिक्ट लेवलला असेल तर तो मुलगा पुढे क्रीडा स्पर्धांमध्ये आपलं स्थान निर्माण करू शकतो. म्हणजे दिव्यांगत्व आहे म्हणून तो नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकत नाही असं काही नाही. तर त्यासाठी पण त्यांना त्याच्यामध्ये विशेष सवलत असते. बस व रेल्वे सेवा सवलत, प्रत्येक दिव्यांग मुलाला बसची, रेल्वेची, विमानाची असेल तर त्यांना येण्या जाण्यामध्ये बस सवलत असते. तसंच त्यांच्याबरोबरच्या व्यक्तीला पण ती सवलत लागू होते. निरामय हेल्थ सुविधा, याच्यामध्ये निरामय हेल्थ सुविधा म्हणजेच LIC अंतर्गत निरामय हेल्थ सुविधा आहे दिव्यांग व्यक्तींसाठी. संजय गांधी निराधार योजना, तालुका लेवल असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी प्रत्येक दिव्यांग विद्यार्थी असेल किंवा व्यक्ती असेल त्यांना संजय गांधी निराधार योजना अंतर्गत वार्षिक भत्ता दिला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत गोळा होणाऱ्या करापैकी, म्हणजे आपण ज्या गावामध्ये राहतो, ज्या शहरामध्ये राहतो त्या ठिकाणचा जो गोळा होणारा कर आहे त्या कराच्या 5% रक्कम ही त्या गावातील राहणाऱ्या दिव्यांग व्यक्ती असतील किंवा मुलं असतील, म्हणजे जर समजा गावात जर 5 व्यक्ती असतील तर तो 5 व्यक्तींमध्ये तो कर 5% रक्कम त्यांच्यामध्ये विभागणी केली जाईल. आणि गावामध्ये जर एकच व्यक्ती असेल तर तो पूर्ण 5%चा निधी तो एका व्यक्तीला मिळेल. पण निधी देताना 5% निधी हा पैसे स्वरूपात तर दिला जातो किंवा त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूच्या स्वरूपात दिला जातो. हे ते स्थानिक स्वराज्य संस्था ठरवते. त्याच्यानंतर अडथळा विरहित वातावरण निर्मिती, म्हणजे प्रत्येक गोष्टीत बघा तुम्ही, नोकरीच्या ठिकाणी असेल, शाळेत असेल, स्टँडवरती असेल, कुठे बाहेर असेल, सार्वजनिक ठिकाणी असेल, या व्यक्तींचा विचार केलाच जातो. म्हणजे तिथे अडथळा विरहित वातावरण असं केलंच जातं. व्हीलचेअर असतील, रॅम्प्स असतील, हँडरिल्स असतील, टॉयलेटमध्ये कमोड टॉयलेट असेल तिथले हँडरिल्स असतील, ह्या व्यक्तींचा विचार करून प्रत्येक शासकीय ऑफिसेस असतील प्रत्येक ठिकाणी ह्या सुविधा उपलब्ध असतात. दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्ड, प्रत्येक मुलाचं हे दिव्यांग प्रमाणपत्र काढलं जातं. ते आपण जिल्ह्याच्या वैद्यकीय चाचणी करून त्यांचं अपंगत्व किती प्रमाणात आहे त्याप्रमाणे त्या मुलांचं दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं. आणि आता एक UDID कार्ड म्हणून पण आलं आहे की जिथे करून प्रमाणपत्र आपण कुठे घेऊन जाऊ शकत नाही एवढं मोठं सतत, म्हणून ते स्मार्ट कार्ड असं UDID कार्ड निर्माण झालं की आहे की आपण ते UDID कार्ड दाखवून ST, बस यामध्ये पण ते वापरू शकतो. नोकरींमध्ये येण्या जाण्याचा वेळेमध्ये सवलत, तर ह्या दिव्यांग प्रवर्गातील मुलांना काय होतं की ज्यावेळेस मुलं ही नोकरीला लागतात त्यावेळेस त्यांना येण्या जाण्यामध्ये काही थोडीशी सवलत हवी असेल
तर सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये इतर सामान्य लोकांपेक्षा वेळेमध्ये सवलत मिळते. आता या मुलांसाठी व्यावसायिक कौशल्य काय आहे, तर आपण इथं पाहतो व्यावसायिक कौशल्य मेणबत्ती, अगरबत्ती तयार करणं किंवा शाई खडू बनवणं ह्या गोष्टी तर आहेतच. कारण यांचे कसे झालेत, यांचे असे व्यावसायिक कौशल्यामध्ये असे कॉलेजेस बनले आहेत किंवा सेंटर आहेत की त्या ठिकाणी हे व्यवसाय असतात. त्याच्यामुळे काही मुलं करतातच व्यवसाय हे. पण त्याच्या व्यतिरिक्त पण चित्रकला असेल, विणकाम असेल, स्पर्धा परीक्षा असेल, संगणक प्रशिक्षण असेल, या गोष्टी अतिशय उत्तमपणे ही मुलं थांबतात. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की हिमोफिलियाची मुलं काय हे शारीरिक अपंगत्व नाही आहे त्यांना, म्हणजे शरीरावर दिसत नाही आपल्याला की हात नाही, पाय नाही किंवा काही नाही. हिमोफिलिया हा रक्ताच्या संबंधित आहे. योग्य काळजी घेतली तर हा अजिबात दिव्यांगत्व मोठं किंवा अतितीव्र स्वरूपाचं नाही आहे. फक्त काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ही मुलं सर्वसामान्य मुलांप्रमाणे सगळ्या क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित करून अतिशय छान अशी नोकरी करून समाजात टिकू शकतात. रिसोर्सेस, आत्ता आपण पूर्ण दिव्यांग प्रकाराबद्दल पूर्ण माहिती पाहिली. तर ह्या प्रकाराबद्दल एक ठोस पुरावा म्हणून विविध शासन निर्णय आहेत, परिपत्रक आहेत. त्या परिपत्रकांचं सर्व ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या लिंक्स दिलेल्या आहेत, त्याचे QR कोड्स आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला एक आपण म्हणतो ना एक पुरावा असतो, त्या पुराव्याप्रमाणे आपल्याला त्या शासन निर्णयांचा परिपत्रकांचा अभ्यास करता येऊ शकतो. धन्यवाद.